आठवणीतील लोक आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हा चाकरवाडी जिल्हा बीड येथून निघालेला नंदीबैल चाकरवाडी ते कोल्हापूर अशी यात्रा करून कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेऊन ही नंदीबैलाची यात्रा तुळजाभवानी देवीच्या नगरीत आहे। नंदीबैल तसा भारतीय संस्कृतीचं प्रतीक, परंपरा आणि श्रद्धेचा भाग, शंकराचं वाहन। नंदीबैल आपल्या दारात आला म्हणजे आपण शुभ म्हणतो, शुभ संकेत मिळतो। नंदीबैलाला गाणी आणि बाभंग गात गावोगाव फिरवलं जातं। ही एक लोकपरंपरा आहे, लोकसंस्कृती आहे। नंदीबैलाचं दर्शन घेणं हे देखील पवित्र मानलं जातं, कारण भक्ती आणि साधनेचं देखील हा प्रतीक आहे। काही संकेत देतो आणि हे त्याचे सांभाळ करणारे जे लोक आहेत ते या लोकपरंपरेचा वारसा घेत पुढे निघालेले आहेत। बीडला चाकरवाडीला पोहोचतील 1 महिनाभराची ही यांची यात्रा आहे। नमस्कार। आता ड्युटी सर तिकडे जायचं त्यामुळे गडबड काय अडचण नाही। आता आईने दिलं बाहेरून घ्या फोटो, बाहेरून घ्या, चांगला फोटो काढून घ्या। इथून निघतंय चांगलं, तुम्हाला ते धरून काढायला होता, असा धरून 1 नंबर निघा तो साहेब। हो बघा ना तुम्ही, सगळं क्लिअर निघतंय, त्यांच्या सहित निघतंय ना प्रॉब्लेम। हा खरे खरे क्लिअरिटी चांगली वाटते, हा त्याच्यामुळे इथून निघा। गुरुजींचं एक नवीन काम होणार आहे बरं का गुरुजी? काय म्हणते? एक नवीन काम होणार आहे तुमचं, आणि चालू 2025 सहपरिवाराला फार आनंदात जाईल, सुखात समृद्धीत जाईल। पण तेवढं आईच्या आरोग्याची काळजी घेत जा। बाबाचं तर सुख नशिबात नाही घडलं, पण आईची सेवा करा। वडिलांची भाकर खाल्ली पण तुमची भाकर पूर्ण वाटल्याला गेली नाही, खरंय का? हो। आता कुठून निघालो तुम्ही? आता चालले गावाकडे बीडला। आता आलो कुठून? आता आले कोल्हापूर। कोल्हापूर आलो? हा, महालक्ष्मी दर्शन करून आलो ना आता। महालक्ष्मी, पंढरपूर। किती महिने चालतं हे सगळं? 1 महिन्याचा असतं ना वारी, ह्या महिन्यातली पंढरपूरची का? हा आता चालले आता किती लागतं? चाकरवाडी माऊली महाराजाला तुम्ही येत नाही का? नाही येत नाही। या ना मग चाकरवाडीला। चाकरवाडी हो, माऊली महाराजांचं देवस्थान आहे।